आहात सगळे मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते आहे. तर आज संडे आहे, निवांत असा दिवस असतो संडे म्हटला तर तीच सकाळची कामं वगैरे चालली होती, उरकली सगळी, आता फ्रेश वगैरे झाली. आणि ह्या मॅक्सीसाठी मला खूप कमेंट होत्या पर्सनली की तू कुठून घेतली, ऑनलाईन असेल तर लिंक दे. तर खरं सांगायचं तर ही जी मॅक्सी आहे ती मी मार्केटमधनं घेतलेली आहे. आणि मी जेव्हा घेतली होती तेव्हा त्याची लिंक नव्हती अवेलेबल, म्हणजे ऑनलाईन मला दिसली नव्हती. पण रिसेंटली आता ऑनलाईन ही मॅक्सी अवेलेबल आहे मिशोला. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. आणि जे कोणी जळगावचे असतील तर ते शॉपला जाऊन घेऊ शकतात. की ही कॉटनची नाही आहे, याच्यामध्ये गरम पण नाही होत आणि थंडी पण नाही वाजत जास्त. अल्फाईन म्हणून एक नवीन अल्फाईन मॅक्सी म्हणतात त्याला, जसं कॉटनची असते, पॉलिस्टरचा कपडा असतो, कॉटन मिक्स असतं, तसं अल्फाईन म्हणून ही मॅक्सी आहे. तर सगळ्यात जास्त छान याच्या स्लीव्ज मला आवडल्या. प्लस हे जे बॉडी फिटिंग वगैरे आहे ना याची खूप सुंदर आहे. घरात प्रेझेंटेबल लुक याच्यामुळे येतो, छान दिसते मारून ही नॉन वगैरे. तर मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता. काय टाईप केलेलं आहे करते रीड. Hello, my name is Nidhi Bharat Khelkar. I am 7 years old. My hobby is singing and drawing. My favorite color is pink and red. My best friend name is Harshita Bhavika Alina Ruja Bhavika Didi Swasti Didi. My favorite subject is Hindi, Marathi, EVS, Maths, English. Drawing. My favorite tree is banana tree. My favorite phone is iPhone 17 Pro Max. My favorite cricketer is Virat Kohli. वाव, आयफोन कोणता आहे तो? आयफोन 17 प्रो मॅक्स. हाँ. चांगलाच भारी फोन आवडतो का तुला? सकाळपासून लॅपटॉप घेऊन बसलेली होती आणि तिची टायपिंग चाललेली होती. कौतुक वाटत होतं ॲक्च्युली, कारण ना कुठलंच तिने हातात काही घेतलेलं नव्हतं, नोटबुक किंवा टेक्स्टबुक, तसंच तिने टाईप केलेलं. आणि त्यात ते आयफोन 17 प्रो मॅक्स ऐकून मला जास्तच नवल वाटायला लागलेलं. म्हणून म्हटलं की चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया. तुमच्या पण घरातली लहान मुलं असंच काहीतरी करतात आणि अशीच मोठी गोष्ट बोलतात का? मला नक्की सांगा. कारण आत्ताची जी मुलं आहेत ना खूप जास्त व्हास्ट आहेत आणि खूप इझिली ते कुठल्याही गोष्टी कॅप्चर करतात. आपण 5th स्टँडर्डला आलो ना तेव्हा कुठे कम्प्युटर हाताळायला मिळालेलं होतं, पण आता यांना 1st स्टँडर्डपासूनच सगळं असतं. असो, तो बाकीचा विषय. आत्ता तिची बडबड ऐकून झाल्यानंतर मी स्वयंपाकाकडे वळली होती. तर खूप पसारा झाला. बनवली होती फक्त पावभाजी आणि पाव बाहेरून आणले, फक्त भाजी बनवायची होती. पण खूप सारा राडा झालेला होता किचन ओट्यावर आज, कारण नाश्ता वगैरे कसं संडे असलं की एक्स्ट्रा पदार्थ बनतात. तर छान पावभाजी बटर टाकून ठेवलेलं होतं गरम गरम पावभाजीवर. आणि त्यानंतर पाव वगैरे शेकून घेतले आणि मस्त अशी प्लेट वाढून आम्ही सगळे जेवायला बसलो. नको थांब ना निदू. ते इरेज करायचे आहेत का या लाईन्स? आणि राहू दे की छान दिसते ना. राहू देऊ ना. आता प्रोजेक्ट कोणी बनवला? स्कूलमध्ये विचारलं तर तिच्या शाळेमध्ये काही प्रोजेक्ट दिला तिच्या क्लासमध्ये की तो तिला हवाच असतो, मदत करायची असते, पण आता ती तेवढं परफेक्ट बनवू शकत नाही, म्हणून ते सगळं मलाच बनवायला लागतात आहे असं डोक्यात ठरवूनच घेतलेलं आहे की हे आपल्याला करावंच लागेल. दुपारी निवांत तिचा प्रोजेक्ट बनवला. त्याच्यानंतर ना संध्याकाळी आम्ही आलेलो होतो मेहरून तलाव. जळगावचा एक असा तलाव आहे जो डेव्हलप नाही, पण तिथे गर्दी जमा होते बऱ्यापैकी. तर इथे थोडं पूजेचं साहित्य टाकायचं होतं त्याच्यामुळे आलेलो. पण निधीची मजा झालेली होती, कारण तिथे दगडं पाण्यात टाकण्याची एक वेगळीच मजा असते, म्हणजे तिला काय आनंद मिळतो माहीत नाही. तर हे दगड आपण पिशवीत भरून नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा आपण टाकू असं तिचं म्हणणं होतं. म्हटलं असं काहीच नाही करायचं, नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा तिथे दगडं असणारच आहेत, घरी न्यायची नाही दगडं. त्याच्यानंतर ना तिथून मेहरून तलावाजवळून ना इथे गर्दी दिसत होती. म्हटलं जाऊन बघावं काय आहे. तर म्हणजे आम्ही तिघं पहिल्यांदाच इथं आलेलो आहोत. तर तिथे गणेश घाट असं लिहिलेलं होतं. मी पण पहिल्यांदाच बघत होती की हा असा गणेश घाट म्हणून आहे बाबा इकडे. तर आज अमावस्या असल्यामुळे इथे भरपूर लोक दिवे वगैरे लावायला आलेले होते. काही लोक फिशिंग करत होते आणि एक बाबा होते ते माशांना तांदूळ
किंवा दुसरं काही खाद्य असेल माशांचं ते खाऊ घालत होते. मी आणि निधी ते बघत होतो, कारण निधी मला विचारत होती, मम्मी ते काय करतायत? मग माझं तेच चाललेलं होतं सांगायचं की ते माशांना खाऊ घालत आहेत दाणे. त्याच्यानंतर थेट घरी आलो, आम्ही कुठेच गेलेलो नाही. आणि घरी आल्यानंतर जी माझी आठवड्याभराची एक्स्ट्राची कामं असतात ती मी फक्त संडेला करते. जसं की हा मसाल्याचा डबा मी स्वच्छ धुवून घेतलेला होता. महिन्यातनं एकदा छान धुवून घेतला ना की तेलकट हात वगैरे लागलेले असतात ते स्वच्छ होऊन जातात आणि डबा छान दिसतो. तर खाली पण झालेले होते त्यातले मसाले वगैरे, तेही मी भरून घेतले. आणि निधीची सारखी अवतीभोवती फेऱ्या मारायचं चाललं होतं, कारण तिचा फेवरेट पदार्थ आज मी बनवत होती मॅगी. खूप रिक्वेस्ट केली तिने, म्हणजे जवळजवळ 3-4 दिवस झाले ती मागे लागलेली होती की मम्मी मला मॅगी खायची आहे, मॅगी खायची आहे. तेव्हा मी आज मुहूर्त लावला. एकीकडे खिचडी लावली होती यांच्यासाठी, कारण मला जेवायचं नव्हतं. मग ती नाही म्हटली म्हणून तिच्यासाठी मॅगी लावली. आणि दुसरीकडे सामान भरायचं चालू झालं. हा जो खाऊचा सामान दिसतो आहे तो माझ्या सासरवरनं आलेला आहे. काल सासू सासरे आलेले होते, त्यांनी आणलेला. तर हे घरीच बनवलं जातं, म्हणजे भाजलं जातं भट्टीमध्ये. गव्हाच्या लाह्या, पोंगे वगैरे तेलकट असण्यापेक्षा ते भाजलेलं बरं. त्याच्याचबरोबर शेंगदाणे आणि फुटाणे पण आणलेले होते. तर ते मी समोर भरून ठेवते ट्रान्सपरंट बरण्यांमध्ये, जेणेकरून निधीला इझी होईल, पटकन तिच्या हाताने काढू शकेल, काढून खाईल त्याच्याने. आणि ते पोंगे वगैरे होते ते तिला दाखवत होते की बघ असं मी करंगळीत लावून खायची लहानपणी. ती पण खाते, ती तोंडात वगैरे घालते, ते पण छान, म्हणजे जसं मी करायची ना लहानपणी तशी करते. तर ते सगळं ठेवून झाल्यानंतर हा टेबल मला खूप कामी येतो आहे. आणि हा टेबल असा खाण्याच्या वस्तूंनी भरलेला मला जास्त आवडतो. माहीत नाही, सुटसुटीत ठेवण्यापेक्षा ना, आता लहान मूल घरात असलं ना की असं सजवून ठेवलं ना की ती येता जाता त्या पौष्टिक गोष्टी खातात. आणि तेवढंच आपल्या मनाला समाधान असतं, आईंच्या मनाला, की चला मुलं काहीतरी चांगलं खात आहेत. त्याच्यानंतर ना मी चेंज वगैरे केलं, कारण आल्या मी स्वयंपाकाला आणि किचन आवरायला लागलेली होती. त्याच्यामुळे एक काम राहिलेलं होतं भरपूर दिवस झाले, ते म्हणजे हा ड्रेसिंग टेबलसाठी मी छोटे छोटे ऑर्गनायझर मागवलेले होते. कारण सकाळी ना शाळेत जायची घाई असते मला आणि निधीला, आणि त्यातच मग एक वस्तू सापडते, दुसरी सापडत नाही. तर म्हणून मग मला हे असे ऑर्गनायझर्स मी मागवले होते, पण मुहूर्त काही लागत नव्हता. आणि आज त्याचा मुहूर्त लागला, म्हणून म्हटलं की चला पटापट आता हा जो सामान आहे तो सगळं ऑर्गनाईज करून घेऊया. आणि एक्स्ट्रा जो सामान त्यात बॉक्सेसमध्ये मी टाकून ठेवलेला होता ना, तो पण बाहेर निघेल, म्हणून म्हटलं की चला पटापट करून घेऊया. पण एवढा छोटे छोटे ते बॉक्सेस आहेत, पण एवढा भरगच्च सामान त्याच्यात टाका असं करून भरून ठेवलेला होता. हे मला आज लक्षात आलं, म्हणून म्हटलं की चला आज बरंच केलं आपण हे सॉर्ट आऊट करायला घेतलं तर हे जे बॉक्सेस मागवले ना, आता मला कळतं आहे की आपण थोडे लांब मागवायला पाहिजे होते. हे असे जे आलेले आहेत ना, त्याच्यामुळे कमी जास्त सामान ठेवता येतं, बट स्टील की होतं आहे ऑर्गनाईज बऱ्यापैकी इकडे तिकडे होण्यापेक्षा. तर कमी पडले ते, म्हणून मी एक असा खोका होता खाली रिकामा, त्याच्यामध्ये मोठे मोठे चिमटे वगैरे ठेवले. त्याच्यानंतर जे छोटे छोटे होते त्यात रबर बँड वगैरे ठेवले, एका याच्यामध्ये छोटे चिमटे ठेवले. असं ते सगळं ऑर्गनाईज केलेलं. आणि ते बघून मला असं वाटत होतं की अजून आपल्याकडे हवे होते, जर असते तर खूप छान पद्धतीने अजून छान ऑर्गनाईज झालं असतं ते. पण ठीक आहे, सध्या आता टाईम धकतो आहे ना, म्हणजे टाईमापुरतं आपल्याला मॅनेज होत आहेत ना गोष्टी, त्याच्यामुळे म्हटलं ठेवूया. त्याच्यानंतर सकाळी मला मेकअपसाठी, म्हणजे मेकअप मी खूप नाही करून जात शाळेत, जस्ट स्किन केअरमध्ये की मॉइश्चरायझर, सिरम, सनस्क्रीम, लिप बाम, कधीतरी स्कूलमध्ये प्रोग्राम असला की काजळ, लायनर, हे लावण्यासाठी ज्या गोष्टी मला लागतात ना, त्या मी समोर ठेवल्या एका मोठ्या ऑर्गनायझरमध्ये. आणि मग बाकीच्या वस्तू मागे टाकून दिल्या, त्याच्या खाली पण ठेवलेल्या होत्या आणि त्याच्यावर ते ठेवलं होतं. त्याच्यानंतर हे मला फक्त आणि फक्त 40 रुपयात मिळालेलं आहे. माझं लक्ष नाही की पूर्ण शूट नाही झालं. मोजून 6 कप्पे आहेत त्याच्यात, आणि भरून भरून कानातले, चैन, गळ्यातल्या बारीक बारीक, त्याच्यानंतर खूप सारे मंगळसूत्र, त्याच्यानंतर आपल्या साडी पिन ज्या असतात ना, सेफ्टी पिन, त्या सगळ्या अशा भरून भरून यात मी बसवलेल्या आहेत. आणि खूप छान स्वस्तात मस्त मला मिळालेलं. 2 वर्षापूर्वी मी घेतलेलं होतं आणि अजूनही छान जातं आहे. क्वालिटी वाईज 40 रुपयामध्ये खूप छान गोष्ट मला मिळाली. तेरी फराह मुझे होठों का पीड़ू बनूं, तू हाल मेरी जा किस में करूं से साहिबा, नींदे वींदे आए ना, राटे काटे चाहे ना, नाजुक सागर टूट जाता है. छान 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 छान. थँक्यू. बरं. आपल्या मुलांनी असं काहीतरी केलं ना पहिल्यांदा,
मला म्हणजे प्रत्येक आईवडिलांना ना असं छान वाटतं, खूप प्राऊड फील होतं. तर निधीचा हा डान्स पहिल्यांदा म्हणजे तिने डान्स आतापर्यंत खूप केले, पण हा असा ती ॲक्च्युली असं सिंगिंग तिला आवडते, हॉबीमध्ये तिला डान्स आवडत नाही. पण अचानक तिने असतं तर तिथं हे सॉन्ग तिचं खूप फेवरेट आहे आणि तिने त्याच्यावर डान्सही केला. ती मला करून दाखवत होती. मी इकडे ते ऑर्गनाईज करत होते आणि तिकडे तिचा डान्स चाललेला होता. तिला म्हटलं थांब आपण याची क्लिप करून घेऊया, म्हणजे आठवणी राहतात या गोष्टीच्या. आणि मला खूप छान वाटत होतं की चला ही गोष्ट पण तिला आवडायला लागलेली आहे, कारण डान्स यायलाच हवा असा माझा हट्ट आहे. माहीत नाही, पण मला असं वाटतं की डान्स एक म्हणजे खूप छान मन मोकळं होऊन जातं आपलं डान्स केल्यानंतर. म्हणून आता तिला पण ती आवड निर्माण व्हायला लागली, म्हणून मला आनंद वाटतो आहे. असो, तर मी म्हटली की थंबनेलमध्ये की मी चिटिंग केलेली, तर माझी ॲक्च्युली शुगर बंद आहे आणि मी हे कोल्ड्रिंक पिलेलं ज्याच्यामध्ये भरून भरून शुगर असते. म्हणून म्हटलं की जाऊ दे आजचा दिवस पिऊन घ्यावं, कारण मला जेवण करायचं नव्हतं. जस्ट मला आवळ्याचा ज्यूस घ्यायचा होता, पण म्हटलं रात्री नको घ्यायला, म्हणून हे जे कोल्ड्रिंक होतं ते मी घेतलं. ते मेरिंडा होतं थोडंसं सोडा वगैरे टाईपचं, ते घेतलं. म्हटलं आज घेतलं आहे, याच्यानंतर पुन्हा चीटिंग नाही करायची, कारण जवळजवळ या वर्षाच्या रिझोल्युशनमध्ये साखर बंद करणं हा माझा मूळ हेतू आहे आणि तो बऱ्यापैकी मी फॉलो करते. पण आज मी चीटिंग करून घेतली थोडी, बट ठीक आहे, कधीतरी चालतं असं. त्याच्यानंतर ना आत्ता झोपायची वेळ झालेली आहे आणि उद्या सकाळी गडबड नको. आज निधीचे केस धुतलेले असतात आणि उद्या खूप गुंतावून जाते, त्यामुळे सकाळी सकाळी ती खूप रडते, एकतर लेट उठते आणि त्याच्यामुळे मग गोष्टी दिवस पण खराब होतो आणि लेट पण होतं. म्हणून मग मी प्रत्येक रविवारी किंवा जेव्हाही आठवड्यातनं दोनदा तिचे केस हेअर वॉश करते ना, तेव्हा रात्री झोपताना असं ऑइलिंग करून छान वेण्या तिला बांधून देते, म्हणजे सकाळी जास्त गुंता होत नाही आणि तिची पण रडरड होत नाही त्याच्यामुळे. तर असा गेला आजचा संडेचा दिवस. कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. भेटूया पुढच्याच अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.